इयत्ता 12वी, विषय मराठी, पाठ 8वा, रेशीमबंध. स्वाध्याय. प्रश्न पहिला, कृती करा. अ. उत्तर रात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्य. उत्तर. उत्तरात्र हलकेच आकाशात पाऊल ठेवते. तिची मुलायम पावले हळुवारपणे व अलगद पडतात. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने निर्माण होतात. तिच्या आगमनाची कोणालाही चाऊल सुद्धा लागत नाही. आ. घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्य. उत्तर. किरमिजी रंग, निळसर रंग, पिवळसर रंग, तिवलासा आकार. ई. चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्य. उत्तर. रक्तचंदन रंग, मंद मंद गंध. ई. उत्तरात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रश्न. उत्तर. आपले या फुलांशी कोणते नाते आहे? फुलांना भेटण्याची असोशी आपल्याला का वाटत राहते? हे रेशीमबंध आपल्याला आदिमत्वाकडे ओढून नेतात का? या आदिम रुजू स्नेहबंधामुळेच माणसाला निसर्गाची ओढ लागते का? प्रश्न दुसरा, कारणे शोधा व लिहा. अ. पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो कारण. उत्तर. पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो कारण नुकते कुठे 3:30 वाजलेले असतात. आ. मानवाला निसर्गाची ओढ लागते कारण. उत्तर. मानवाला निसर्गाची ओढ लागते कारण माणसाच्या मनात आदिमत्वही भरून राहिलेले असते. प्रश्न तिसरा, अ. पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा. उत्तर. 1. सायली. सायलीच्या इवल्या इवल्या पानांतून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. 2. गुलमोहर. गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडाच शिंपून ठेवलेला असतो. 3. जेक्रॉन्डा. जक्रांडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात. 4. चाफा. चाफ्यांजवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो, पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो. आ. वर्णन करा. 1. उत्तर रात्रीचे आगमन. उत्तर. मध्यरात्र उलटली की उत्तर रात्र हलकेच आकाशात पाऊल टाकते. उत्तर रात्रीची पावले मुळातच मुलायम. त्यात ती रात्र आपली मुलायम पावले हळुवारपणे अलगद ठेवीत येते. कुणालाही चावल लागणे कठीण, मात्र लेखकांचे उत्तरात्रीशी अत्यंत जवळीकीचे नाते आहे. त्यामुळे तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने लेखकांच्या मनात उमटत राहतात. लेखकांना झोप लागत नाही. आपली झोप जणू पूर्ण झाली आहे असेच त्यांना वाटत राहते. 2. पहाट व पाखरे यांच्यातील नाते. उत्तर. लेखकांना भोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला भासतो. पहाटेची घटना तशी साधीशीच. पहाट होत आहे. पाखरांचा बारीक बारीक आवाज सुरू झाला आहे. त्यांच्या हालचालींना सुरुवात होत आहे. पहाट हळूहळू पुढे सरकत आहे. या प्रसंगात लेखकांना मानवी भावभावनांचे दर्शन घडते. पाखरांचा बारीक बारीक आवाज म्हणजे त्यांची कुजबुज होय. ती जणू एकमेकांना विचारत आहेत, पहाट आली का? पहाटेचे हळुवारीने पाहून लेखकांना वाटते की पाखरांना त्रास होऊ नये म्हणूनच जणू पहाट हळूच पाखरांना विचारते की मी येऊ का? त्या दोघांमधले हळुवार कोमल नातेच लेखकांना या वाक्यातून व्यक्त करायचे आहे. ई. खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा. वृक्षासंदर्भात आलेल्या क्रिया आहे. डोळा लागलेला असतो. वेली. डोळा लागलेला असतो. फुले विसावलेली सुखावलेली असतात. पाखरे गाढ झोपलेली असतात. प्रश्न चौथा, व्याकरण. अ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. मन समेवर येणे. याचा अर्थ आहे
मन शांत व एखाद्या गोष्टीशी एकरूप होणे. यावर वाक्य: राहुलचे रात्रभर भरकटणारे मन प्रभात फेरीसाठी बाहेर पडल्यावर एकदम समेवर आले. 2. साखर झोपेत असणे. याचा अर्थ आहे पहाटेच्या गाढ स्वप्नील निद्रेत असणे. यावर वाक्य: पहाटे राहुल साखर झोपेत असताना बाहेर पाऊस पडत होता. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. 1. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. उत्तर या पद्धतीने असेल: खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. 2. निशिगंध म्हणजे निशिगंधच. याचं उत्तर आहे निशिगंध म्हणजे निशिगंधच. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा. वाक्यप्रकार व बदलासाठी सूचना. वाक्य आहे: 1. वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला केवढा विरंगुळा देऊन जातात. तर या वाक्याचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. वेदनार्थी वाक्य होईल याचे: वृक्षवल्ली आपल्याला तजेला आणि विरंगुळा देतात. दुसरे वाक्य: आल्हादाला आणि हर्षोल्लासाला अनावर भरती येते. या वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी वाक्य. तर याचे उद्गारार्थी होईल: किती अनावर भरती येते आल्हादाला आणि हर्षोल्लासाला. तिसरं वाक्य आहे वाफे तर कोरडेच आहेत. या वाक्याचा प्रकार आहे होकारार्थी वाक्य. तर याचे नकारार्थी करायचे आहे: वाफे तर ओले नाहीतच. खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द, समासाचा विग्रह, समासाचे नाव. सामासिक शब्द आहे पांढरा शुभ्र. तर याचा समास आहे, याचा विग्रह होईल शुभ्र असा पांढरा. आणि या समासाचे नाव आहे कर्मधारय समास. दुसरा सामासिक शब्द आहे वृक्षवेली. याचा विग्रह होईल वृक्ष आणि वेली. आणि या समासाचे नाव आहे इतरेतर द्वंद्व. सामासिक शब्द तिसरा गप्पा गोष्टी. या शब्दाचा विग्रह गप्पा गोष्टी वगैरे. समासाचे नाव समाहार द्वंद्व. सामासिक शब्द चौथा सुख दुःख. याचा विग्रह सुख किंवा दुःख. समासाचे नाव वैकल्पिक द्वंद्व. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा. 1. खिडकी हलकेच उघडतो. या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. 2. मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली. या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. 3. तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल. या वाक्यातील प्रयोग भावे प्रयोग. प्रश्न 5 स्वमत. मानवाला निसर्गाची जी ओढ युगांयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही. या विधानासंबंधी तुमचे मत लिहा. उत्तर: उत्तर रात्रीचे दृश्य खरोखरच विलक्षण असते. सर्वत्र सर्व काही शांत निवांत असते. दिवसा इकडे तिकडे सतत धावणारी, कोणती ना कोणती कामे करीत राहणारी, एकमेकांशी बोलणारी, एकमेकांशी भांडणारी, एकमेकांवर प्रेम करणारी ही माणसे निवांत झोपलेली असतात. काही जण दिवसा चिंतांनी ग्रासलेली असतात. काही जण मिळालेल्या यशामुळे आनंदाच्या सुखाच्या शिखरावर असतात. या सर्व भावभावना, सर्व सुखदुःखे उत्तर रात्रीच्या क्षणामध्ये विरून गेलेल्या असतात. दुष्ट विचार, दुष्ट भावना आणि चांगल्या माणसांच्या मनातले चांगले विचार, चांगल्या भावना हे सर्व काही त्या क्षणी दूर निघून गेलेले असते. माणसे भांडतात तेव्हा त्यांचे भाव आठवून पहा. सर्व त्वेष, द्वेष, राग, संताप उफाळलेला असतो. तीच माणसे उत्तर रात्री या सर्व भावभावनांचे गाठोडे बाजूला ठेवून निवांत झालेली असतात. सज्जन व दुर्जन दोघेही शेजारी शेजारी झोपलेले असतील तर त्यांच्यातला चांगला कोण व वाईट कोण हे नुसते पाहूनच ठरवताच येणार नाही. त्या क्षणी सर्वांचे मन निर्मळ शुद्ध झालेले असते. सर्व प्राणीमात्रामध्ये, वनस्पतीमध्ये हाच शुद्ध भाव वसत असतो
आणि हा शुद्ध भाव अनादी काळापासून सर्वांच्या मनात वस्ती करून आहे. माणसाचे मन या मूळ भावनेकडेच धाव घेत असते. आदिम खूप खूप पूर्वीचे रुजू म्हणजे साधे, सरळ, निर्मळ, पारदर्शी. त्यात कोणतेही किलमिश वाईट भावनेचा लवलेशही नसतो. सगळ्यांच्याच ठायी हा भाव असल्याने सर्वजण एकमेकांशी हसत खेळत बोलू शकतात, एकमेकांच्या मदतीला धावू शकतात, एकमेकावर प्रेम करतात. त्या शुद्ध निर्मळ भावनेने एकमेकांशी बांधले जातात. लेखकाला या वाक्यातून हेच सांगायचे आहे. हा रेशीमबंध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर: लेखकांचे निसर्गाशी अत्यंत कोमल, हळूवार, नाजूक नाते आहे. त्यांच्या मते सर्व माणसांचेच तसे नाते असते. या हळूवार कोमल नात्याचे दर्शन लेखक या पाठात घडवतात. हे नाते रेशमासारखे तलम मुलायम आहे, म्हणून ते रेशीमबंध. हे रेशीमबंध लेखकांनी अत्यंत मुलायमपणे, हळुवारपणे उलगडून दाखवले आहेत. नीरव शांततेत उत्तरात्र हळुवारपणे कोमल पावले टाकत येते. कोणाला चावलंही लागत नाही, पण लेखकांच्या मनात त्या मुलायम पावलांची मंद मंद स्पंदने उमटतात. त्यांचे मन तितक्याच हळुवारपणे ती स्पंदने टिपते. त्यांच्या निसर्गाशी असलेल्या नात्याचा रेशमी मुलायमपणा येथे जाणवतो. साखर झोपेत जग विसावलेले असते. साऱ्या काळज्या चिंता मिटून गेलेल्या असतात. मन सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले असते. एक निर्मळ शुद्ध असे स्वरूप मनाला प्राप्त होते. निसर्गाचा आत्माच त्यात असतो. लेखकांचे नाते या निर्मळपणाशी, त्या आत्म्याशी जडले आहे. त्यांना त्यांच्या नातीच्या शैशवातला नितळपणा जाणवतो. या नितळपणाचा संबंध निसर्गाच्या आत्म्याशी, निर्मळपणाशी आहे. कोणालाही चाहूल लागू न देता पहाट अलगद अवतरते, पण लेखक अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना चाहूल लागते. त्या अनोख्या नाजूक तरल क्षणाचा लेखकांना अनुभव येतो. बागेतल्या वृक्षवेलींच्या रूपाने, त्यांचे विविध रंग व सुगंध यांच्या रूपाने लेखकांना स्वतःचे आदिमतेशी असलेले नाते जाणवते. या पाठात लेखक निसर्गाशी असलेल्या स्वतःच्या नात्याचा शोध घेत आहेत. स्वतःप्रमाणे सगळीच माणसे निसर्गाशी कोमल, नाजूक, हळूवार भावनांनी बांधली गेली आहेत. ते बंध सहजासहजी दिसत नाहीत, दाखवून देता येत नाही. ते सूक्ष्म, तरल, कोमल भावनांचे बंध असतात. ते रेशमाप्रमाणे तलम, मुलायम असतात. म्हणून लेखक या बंधांना रेशीमबंध म्हणतात. संपूर्ण पाठाच्या केंद्रस्थानी हे रेशीमबंधच आहेत. म्हणून या पाठाला रेशीमबंध हे शीर्षक खूप साजते. प्रश्न 6वा. अभिव्यक्ती. अ. निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तर: मला कळू लागले तेव्हापासूनचे सर्व आठवते. कधीही फिरायला जाण्याची कल्पना आली, सहलीला जाण्याची वेळ आली की मला प्रचंड आनंद होतो. खरे सांगायचे तर मला एकट्यालाच असे वाटते असे नाही. आमच्या वर्गातल्या सर्व मित्र-मैत्रिणींना सहलीचा विषय आला की अमाप आनंद होतो. सहलीला गेलो, निसर्गात गेलो की खूप आनंद मिळतो. नदीत डुंबायला मिळाले तर कितीही वेळ डुंबत राहावेसे वाटते. तेच रानावनात भरकटतानाही, भटकतानाही वाटत असते. झाडांच्या सोबत वावरताना कंटाळा येतच नाही. हिरव्यागार वृक्षवेलींनी सजलेला डोंगर पाहताना मन सुखावते. हे असे का होत असावे? वनस्पती या सजीव आहेत. त्यांना माणसांसारख्याच भावना असतात. वनस्पतींनाही आनंद होतो, दुःख होते. त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवला तर त्याही सुखावतात. हे सर्व आता लहान थोरापासून सर्वांनाच ठाऊक झाले आहे. प्रत्येक ऋतूशी माणसाचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच तर झाडे सुकून जाऊ लागली की माणसाचे मन कळवळते. वृक्ष नष्ट होऊ लागले की माणसाला दुःख होते. वृक्षतोड होताना दिसली की माणसे खवळतात. शहरात माणसाला स्वतःचे वृक्षप्रेम जपता येत नाही, म्हणून माणसे कुंड्यामध्ये रोपटी लावतात आणि त्यांचा आनंद घेतात. अमाप वृक्षतोड होऊ लागली तेव्हा सुंदरलाल बहुगुणा या वृक्षप्रेमीने चिपको आंदोलन उभारले. त्याला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकांच्या मनात हे एवढे वृक्षप्रेम दाटून आले. याचे कारणच हे की निसर्ग आणि आपण यांच्यात एक खोलवरचे नाते आहे. ज्या निसर्गाने माणसांना निर्माण केले आहे, त्यानेच
प्राण्यांना आणि वनस्पतींना निर्माण केले आहे. आपण सर्व निसर्गाची लेकरे आहोत. आपण अन्य प्राणी आणि वनस्पती ही सर्व भावंडेच आहेत. आपणा सर्वांमध्ये हे असे रक्ताचेच नाते आहे. निसर्गच आपले पालन पोषण करतो, तोच अन्न पाणी देतो, तोच हवाही देतो. आपल्याला तोच जिवंत ठेवतो. आपल्या जगण्याचा आधारच निसर्ग हा आहे. हेच निसर्ग व मानव यांच्यातले नाते आहे. डॉक्टर यू म पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्य पाठाधारे स्पष्ट करा. उत्तर: डॉक्टर यू म पठाण यांच्या भाषेचे सर्वात पहिले जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची साधी सरळ भाषा. स्वतःचा अनुभव ते पारदर्शीपणे व्यक्त करतात. उत्तर रात्रीचे आकाशात पडणारे पाऊल हळुवारपणे, अलगद, मुलायम, कुणालाही चाहूल लागू न देणारे असे असते. पावलाचा हळुवारपणा, नाजूकपणा, मुलायमपणा त्या वाक्यातून सहज प्रत्ययाला येतो. उदाहरणार्थ, उत्तरात्र प्रवेश करते त्याचे वर्णन करणारे वाक्य पहा. उत्तरात्रीने हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. येथे पाऊल पडत नाही किंवा टाकले जात नाही. उत्तरात्र हलकेच पाऊल ठेवते. अत्यंत योग्य अशा क्रियापद योजनेमुळे भाषेतून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा प्रत्यय येतो. वाचकाला ती भाषा भावते. हे एक उदाहरण झाले. पण संपूर्ण पाठभर अशी अनुभवाचा प्रत्यय देणारी भाषा आढळते. लेखकांना सृष्टीतले मानवेतर घटक कोरडे, भावनाविरहित वाटतच नाहीत. ते त्यांना माणसांप्रमाणेच भावभावनांनी भिजलेले, सजीव, चैतन्यपूर्ण वाटतात. ते घटक वर्णनामध्ये मानवी रूपच घेऊन येतात. म्हणून पाखरे हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. पाखरे कुजबुजली, बोगनवेल सळसळू लागते. दोन्ही वाफे एकमेकांशी हितगुज करतात. मोगरा खुदखुद हसतो, तो कधी रुसून बसतो. झाडेवेली भावूक होतात. अशा रीतीने सर्व घटक मानवी रूप घेऊन येतात. लेखन हृदय बनते. लेखनातला अनुभव भावभावनांशी रसरशीत बनतो. उत्तरात्री आगमन, सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले मन, त्यांच्या नातीच्या शैशवातला नितळपणा, पहाटेचे अलवार आगमन असे अत्यंत तरल, मुलायम, नाजूक अनुभव प्रत्ययदर्शी होतात. आणखी एक वैशिष्ट्य बघा. असं कोणतं बरं नातं, का बरं म्हटलं असावं, ही शब्दरूपे पहा. ही छापील वळणाची शब्दरूपे नाहीत. ही दैनंदिन जीवनातील बोलण्यातली शब्दरूपे आहेत. एखादा माणूस आपल्या जिवलग मित्राशी जीवाभावाच्या गप्पा गोष्टी करीत बसला असावा, तसे हा लेख वाचताना वाटत राहते. म्हणूनच संपूर्ण लेखात भाषेला एक वेगळाच गोडवा प्राप्त झाल्याचे दिसून येते. संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना सोयरी असे म्हटले आहे. यामागील तुम्हाला समजलेली कारणे लिहा. उत्तर: थोडा वेळ बागेत बसले, रानात फेरफटका मारला की मनाला खूप आल्हाद मिळतो. शहरात आखीव-रेखीव रस्ते आणि तशाच आखीव-रेखीव इमारती, इमारतीतल्या प्रत्येक घराचा चेहरा सारखाच. याउलट रानावनात सौंदर्याची मुक्त उधळण असते. तिथे एक झाड दुसऱ्या झाडासारखे नसते, एक पान दुसऱ्या पानासारखे नसते. एक हिरवा रंग पहा. त्या एका हिरव्या रंगाच्या शेकडो छटांचे दर्शन तिथे घडते. हजारो आकार, हजारो रंग, हजारो आवाज, हजारो गंध. तिथे पंचेंद्रियांच्या सुखाची लयलूट असते. किती विविधता! पक्षी, प्राणी, किडेमुंग्या यांच्या हजारो जाती, त्यांच्यातही रंग, आकार, हालचाली यांचे हजारो प्रकार. निसर्गातली ही विविधता मनाला मोहवते. मन त्या सौंदर्यात बुडून जाते. कृत्रिमतेची चढलेली पुटे हळूहळू गळून पडतात. मन मोकळे होते. सौंदर्याचा, आनंदाचा अनुभव घेऊ लागते. तुकाराम महाराजांनी विठ्ठल भक्तीसाठी वनाचाच आश्रय घेतला. माणसात असलेल्या सर्व कुभावनांपासून मुक्ती मिळावी, आपला आत्मा त्या कुभावनांपासून मुक्त व्हावा, ईश्वराचे निर्मळ सोज्वळ रूप दिसावे, त्याच्याशी एकरूप होता यावे, म्हणून त्यांनी वन गाठले. वनात गेले की मन आपसूक मुक्त होते. मनाची ही अवस्था ईश्वराकडे जाण्यासाठी उत्तम अवस्था.
वनाचे सौंदर्य म्हणजे ईश्वराचे एक रूपच. त्या रूपाच्या सानिध्यात राहावे, षड्रिपूचा त्याग करावा म्हणजे आपण अलगद ईश्वराच्या जवळ जाऊन ठेपतो. आपल्याला सर्व सुंदर, निर्मळ, चांगलेच दिसते. या चांगुलपणाचाच आस्वाद घेत राहावा असे वाटू लागते. म्हणजे ईश्वराच्या दर्शनातच, त्याच्या स्मरणातच आकंठ बुडून जावे अशी अवस्था होऊन जाते. तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली सोयरी वाटली ती या कारणाने. या वृक्षवल्लींच्या ठाई माणसाचे दुर्गुण नसतात, ती ईश्वराची रूपे होत. त्यांच्या सहवासातच ईश्वर भक्ती फुलते. वृक्षवल्ली सर्व वनश्री आपल्याला ईश्वराच्या वाटेवर आणून सोडतात. तुकाराम महाराज म्हणूनच वृक्षवल्लींच्या सानिध्यात गेले, वृक्षवल्लींना सोयरी मानले.